नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा रेग्युलर व्हिडिओसारखा नाही. ॲक्च्युली मी एका मगचा रिव्ह्यू करायला घेतलेला, पण तो रिव्ह्यू करताना छोटासा अपघात झाला. त्याच्यामुळं माझ्या हाताला पण भाजलं आहे आणि ते मी दाखवत नाही तुम्हाला. पण ही गोष्ट तुमच्यासोबत पण होऊ शकते. त्याच्यामुळं हा मग वापरताना ती एक छोटीशी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला, जे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. चला तर मग त्याचा रिव्ह्यू करूया. तर हा बघा, हा आहे तो मग. ॲक्च्युली हा मग माझ्या मुलीला बड्डेसाठी गिफ्ट म्हणून भेटला होता. तर आपण त्याचा रिव्ह्यू करतोय आज. याची डिटेल्स, हा कुठल्या कंपनीचा हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतेच. याची डिटेल्स पण मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय, त्याप्रमाणे आहेत. याचं पॅकिंग तर परफेक्ट आहेच, दिसायला पण हा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतोय. याला डिजिटल टेम्परेचर मीटर आहे. तर हे व्हाईट कलरचं जे होल आहे ते एअरसाठी आहे, आणि हे दुसरं जे होल दिसते ब्लॅक कलरचं, ॲक्च्युली ह्याच्यातून आपण सक करायचे कॉफी. हा मग ओपन करताना थोडासा स्ट्रगल करावा लागतो आहे. जसं की मी ओपन करतो आहे तर ह्याचा स्ट्रगल आहे थोडासा. तर आपलं बाळ लहान जर असेल तर थोडं मुश्किल होईल ते ओपन आणि क्लोज करायसाठी. कारण ते पूर्ण ओपन कधी होतो आहे आणि पूर्ण क्लोज कधी होतं आहे हे थोडंसं क्लिअर होत नाही आहे. त्याच्यामुळे ते ओपन करण्यात आणि बंद करण्यातच थोडासा स्ट्रगल आहे. आतली जी बॉडी आहे ती व्हाईट कलरची जी दिसते, म्हणजे पूर्ण बॉडी ही जी आहे ती स्टीलची आहे. याची बॉडी बाहेरचं जे फिनिशिंग आहे ते टेक्स्चर फिनिश आहे, त्याच्यामुळं मग हातातून निसटणार नाही याची तर गॅरंटी आहे. आणि हे मागच्या बाजूला जे रबर दिसते तुम्हाला ते स्टँड आहे छोटंसं, जसं की मग निसटू नये टेबलवरून किंवा फरशीवरून. झाकणाचंच मला बरोबर नाही वाटलं, कारण ते ज्यावेळी आपण ओपन करतो क्लोज करतो त्यावेळी खूपच म्हणजे गोंधळ झाल्यासारखा वाटतो. ती भीती वाटते की टाईट झाले की नाही याची. आता आपण त्याचा ॲक्च्युअल परफॉर्मन्स बघूया. मी पाणी गरम करतो आहे, पूर्ण उकळतो आहे आणि ते आपण एक 4 तासासाठी तरी ठेवूया मगमध्ये, आणि त्याच्यानंतरनं बघूया की त्याचा रिझल्ट काय आहे. 4 तासानंतरनं ते किती गरम राहते. ते पाणी पूर्ण उकळलं आहे. आता आपण ते मगमध्ये भरून घेऊया. पाणी मगमध्ये ओतल्यानंतर बाहेरून बॉडी तरी काही गरम वाटली नाही, तर बॉडी तर नॉर्मल वाटली. त्याच्यामुळे बॉडी तर ओके दिसते. माझा गोंधळ ॲक्च्युली इथंच झाला. ते पाणी लीक होते का बघायसाठी मी त्याला उलटं करून बघितलं, तर ज्यावेळी ते उलटं केलं तर पूर्ण पाणी त्याचं अंगावर सांडलं आणि भाजलंय मला. त्याचं बटन जे होतं ते पूर्ण प्रेस करायला पाहिजे होतं ताकद लावून, त्यावेळी ते क्लोज झालं असतं. तर मला वाटलं की ते एवढं ताकद लावून क्लोज करायची गरज नाही, मी नॉर्मली क्लोज केलं होतं. तर ॲक्च्युली जर तुमचं कोणी लहान बाळ जरी असेल किंवा तुमच्याकडून सुद्धा चुकून हे बटन जर बंद करायचं राहिलं तर हा अपघात तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. कारण हे ओपन आहे की क्लोज आहे हे काही समजत नाही आहे. ताकद लावून पूर्ण क्लोज केल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स बघितला तर त्याच्यातून एकही थेंब लीक झालेला नाही पाण्याचा. तर ओके आहे. क्लोज केल्यानंतरनं मी बॉडी बघितली त्याची की गरम दिसते का, तर साईडची जी बॉडी आहे जिथं मी हात लावतो ती बॉडी तर थंड आहे, पण झाकणाकडची जी बाजू आहे वरची बाजू जी आहे ती गरम लागते. ती थोडी गरम लागते, ती जाणवते लगेच हाताला की गरम आहे म्हणून. थोडासा छोटासा चटका बसतोय. टेम्परेचर पण आता हळूहळू वाढत चाललं आहे आणि ते एक ठराविक टेम्परेचरला येऊन थांबेल. ॲप्रॉक्स 7:15 - 7:30च्या दरम्यान आपण त्याला चेक
करून साईडला ठेवतो आहे. तर आपण मग 4 तासानंतर बघूया की यातील कॉफी किती, यातील पाणी किंवा कॉफी किती गरम राहू शकते ती. तर ॲप्रॉक्स 3.5-4 तास झालेत. आपलं 4 तास तर झालेतच. तर आपण याचा परफॉर्मन्स बघूया एकदा की किती गरम राहिले पाणी गरम राहिले आतमध्ये. जसे आपण नॉर्मल कॉफी पितोय त्या हिशोबाने तर ते पाणी गरम राहिले. त्याच्यामुळे हे वर्किंग तर करते. मग तुम्ही घेऊ शकताय. फक्त माझ्याकडून एकच याचं नुकसान वाटते की ते जर झाकण व्यवस्थित लॉक झालं नाही तर ते अपघात तुमच्यासोबत पण घडू शकतो. ह्याची प्राईस जर बघितली तर ॲक्च्युली ह्या बॉक्सवर तर प्राईस नव्हती कारण हे गिफ्ट होतं. पण याची प्राईस मी ऑनलाईन चेक केली तर 500 ते 600च्या दरम्यान तुम्हाला अशा पद्धतीचे हॉट मग भेटू शकतात. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर, कारण आम्ही कोणतेही पेड प्रमोशन करत नाही. जो आहे तो ॲक्च्युअल ऑनेस्ट रिव्ह्यूज असतो. धन्यवाद.